चरैवेती चरैवेती, सतत पुढे चालत राहा, कारण प्रवासातच जीवनाचे खरे सौंदर्य दडलेले असते. नमस्कार श्रोते हो. माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रवास कोणता? एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याचा की स्वतःला शोधण्याचा? अच्युत गोडबोले यांचे मुसाफिर हे पुस्तक याच प्रश्नाचा शोध घेणारे एक वेगळे वाचन आहे. आपण सर्वजण आयुष्याचे प्रवासी आहोत. प्रत्येक दिवस, प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक भेट आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असते. अशाच अनुभवांच्या, विचारांच्या आणि आत्मशोधाच्या प्रवासाला शब्दबद्ध करणारे पुस्तक म्हणजे मुसाफिर. अच्युत गोडबोले हे केवळ लोकप्रिय लेखक नाहीत. ते विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र आणि समाज यांचा सखोल अभ्यास करणारे विचारवंत आहेत. ऑटिझम असलेल्या मुलांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबांच्या प्रश्नांकडे समाजाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. त्यांच्या लेखनातही माणूस आणि त्याच्या अनुभवांविषयीची संवेदनशीलता प्रकर्षाने जाणवते. मुसाफिर हे पुस्तक वाचताना असं वाटतं की आपण फक्त लेखकाचा प्रवास पाहत नाही, तर आपण स्वतःच्या आयुष्याच्या वाटाही पुन्हा एकदा अनुभवत आहोत. कधी यश, कधी अपयश, कधी आनंद, तर कधी निराशा. पण प्रत्येक वळणावर जीवन आपल्याला एक नवीन धडा देत असते. मुसाफिर आपल्याला हेच शिकवते की प्रत्येक अनुभव स्वीकारला तर तो आपल्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करतो. मुसाफिर या पुस्तकाची खास गोष्ट म्हणजे ते आपल्याला विचार करायला भाग पाडते. आपण कुठे चाललो आहोत, आपली स्वप्ने कोणती, आणि खरंच आपण ज्या गोष्टींच्या मागे धावत आहोत त्या आपल्याला आनंद देतात का? माझ्यासाठी मुसाफिर हे केवळ एक पुस्तक नाही, ते स्वतःला नव्याने ओळखण्याचा एक सुंदर प्रवास आहे. जर तुम्हालाही जीवनाकडे नव्या नजरेने पाहायचे असेल, अनुभवांना समजून घ्यायचे असेल आणि विचारांना नवी दिशा द्यायची असेल, तर मुसाफिर हे पुस्तक नक्की वाचा. कारण काही प्रवास आपल्याला नवीन ठिकाणे दाखवतात, पण काही प्रवास आपल्यालाच नव्याने भेटवतात. पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकाच्या सहवासात. तोपर्यंत वाचा, विचार करा आणि आयुष्याच्या प्रत्येक प्रवासाचा मनापासून आनंद घ्या. धन्यवाद.